रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। फासेपारधी वसाहतीचे होणार सर्वेक्षण। अतिरिक्त आयुक्तांच्या आश्वासनानंतर काळे यांचे उपोषण स्थगित। इचलकरंजी शहरातील फासेपारधी वसाहतीचे सर्वेक्षण करून त्यांना मूलभूत सुविधा दिल्या जातील अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त यांनी दिली। तसे लेखी पत्र मिळाल्यानंतर फासेपारधी संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांनी उपोषण स्थगित केलं। यावेळी झालेल्या बैठकीत समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याचं काळे यांनी सांगितले। मागील काही वर्षापासून पारधी वसाहतीचे प्रश्न प्रलंबित आहेत। सातत्याने पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने समाजाचे अध्यक्ष मोहन काळे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर महापालिका प्रशासनाने धावपळ करून तातडीने बैठकीचे आयोजन केलं। अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात ही बैठक झाली। आदिवासी फासेपारधी समाजाच्या कुटुंबांना घरकुल बांधून मिळावीत, वॉर्ड क्रमांक 20 व 21 येथील समाज राहत असलेल्या वस्तीच्या ठिकाणी पाहणी करून समस्या जाणून घेणे, यापूर्वी घरकुलासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल। याबाबत जागेच्या मालकी हक्काच्या बाबतीची आवश्यक ती कागदपत्रे, नकाशा इत्यादी कागदपत्रे मालमत्ता धारकांनी द्यावीत। तांडा वस्ती सुधारणा अंतर्गत आदिवासी फासेपारधी समाजाच्या वस्ती सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती मूलभूत सुविधा देण्यासाठी सर्वेक्षण करून त्यांची अंदाजपत्रके तयार करून आवश्यक ते प्रस्ताव शासनाकडे करण्यात येतील। शौचालय अनुदान, घरफाळा लागू करणे, विद्युत सुविधा देणे आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला। महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून विठ्ठल बिरंजे।